सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ वारकऱ्यांना अन्नदान, सलग 5 वर्षाची सेवा कायम। आषाढी वारीनिमित्त शिंदेवाडी तालुका खंडाळा येथील दिंडी दरवर्षी माळशिरस येथील ग्रामपंचायत एडीओ हद्दीतून मार्गक्रमण करते। या दिंडीतील वारकरी भाविकांच्या सेवेसाठी गोरख कुंभार माळशिरस आणि नागझरी तालुका कोरेगाव येथील सचिव विकास भोसले पाटील यांनी आपल्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ सलग 5व्या वर्षी अन्नदानाचा उपक्रम राबवून सेवाभावाचा आदर्श जपला। यावेळी शेकडो वारकरी भाविकांना प्रेमपूर्वक महाप्रसादाचं भोजन देण्यात आलं। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत हा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे। अन्नदानाच्या माध्यमातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच मातोश्रींच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। वारकरी संप्रदायात अन्नदानाला अत्यंत पवित्र सेवा मानली जाते। या सेवाभावी उपक्रमाचं वारकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं। भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। रामकृष्ण हरी आमची खंडाळा तालुका शिरवळ शिंदेवाडी दिंडी गंगू काका शिरवळकर दिंडी क्रमांक 13। आम्ही गेले 25 वर्षे झालं पायीवारी सुरू आहे। आमची संस्था रजिस्टर असून आम्ही वारकऱ्यांची सेवा करत असतो। आमच्या संस्थेचं ध्येय एकच आहे की व्यसनमुक्ती सर्व गावातील आणि आजूबाजूतील पंचक्रोशीतील म्हणजे तरुण पिढी व्यसनमुक्त कशी होईल याकडे आम्ही नेहमी कटाक्षाने प्रयत्न करत असतो। तसेच जास्तीत जास्त संप्रदायाकडे कसे तरुण पिढी वळेल याचाही आम्ही सर्व संस्थेचे सभासद आम्ही प्रयत्न करत असतो। तुमचं नियोजन कसं असतं निघताना किंवा नियोजन आम्ही पहिले आळंदीतून येत होतो, पण आता वयस्कर असल्यामुळे आमच्या गावी शिरवळ शिंदेवाडीतून आम्ही मार्गस्थ होतो। ते पहिला मुक्काम भादेला होतो, नंतर आम्ही माऊलीच्या लोणीच्या मुक्कामाला माऊलीच्या सोहळ्यामध्ये सामील होतो। दिंडी आमची माऊलीच्या पुढं चालत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मुक्कामाच्या दुपारची न्यारी आणि संध्याकाळी मुक्कामाची ठिकाणं ठरलेली आहेत। आज इथं माळशिरसमध्ये थांबलाय, त्याचं जेवायचं नियोजन वगैरे कोणाचं कसं काय असतं ते? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अन्नदाते असतात आमच्याकडे। इथलं माळशिरसचं काय नाव गोरख लिंगाप्पा कुंभार आणि विकास भोसले यांचे अन्नदान आज या ठिकाणी आहे। आम्ही संस्थे त्यांचा सत्कार करतो। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।